तर आज माझ्या बाळाचा होता हॅपी बर्थडे, म्हणूनच तो अगदी त्याच्या पप्पांसारखा ड्रेसअप झाला होता. त्याचबरोबर आजूबाजूला पसारा आहे, मला दळण करायचं होतं म्हणून मग मी गहूसुद्धा काढून ठेवले होते. आणि बघा ना, बड्डे असो की नसो, पण मुलांचं पाठीवरचं ओझं काही कमी होत नाही. मुलं शाळेत शिकायला जातात की पाठीवर ओझं घेऊन गाढवासारखे ओझं व्हायला जातात हेच काही कळत नाही. तेवढ्यात लवची स्कूल बस आली आणि पोरगं कसं तुरू तुरू पळत स्कूलमध्ये गेलं. आणि हो, स्कूलमधनं आल्यावर मम्मी मला गाजर हलवा पाहिजे ही त्याची फरमाईश होती. मग काय, लेकराने सांगितलं आहे तर बड्डेसाठी केलंच पाहिजे. मग मी गाजर हलव्याची तयारी सुरू केली. तर हे माझं फूड प्रोसेसर ना एकदम भारी प्रोसेसर आहे. आणि फूड प्रोसेसरचा आवाज ऐकून आमचं दुसऱ्या माणसाची एंट्री झाली, ते म्हणजे कुश. त्यालासुद्धा खूप आवडतो गाजरचा हलवा. काय इतकं असतं गाजरच्या हलव्यामध्ये मला कळत नाही, पण सगळ्यांचा फेवरेट आहे आमच्या घरामध्ये. बोलता बोलता मी 2 मिनटामध्ये हे गाजर सगळे 1-1.5 किलो गाजर किसून झाले माझे. त्यात झाली आमची एंट्री सासूबाईंची. तर आज काल्याचं कीर्तनाचा शेवटचा दिवस होता. सप्ताह संपलाय, हनुमान मंदिरामध्ये भंडारासुद्धा आहे. आणि हे बघा, बोलता बोलता माझे गाजरसुद्धा किसून झाले. आणि मग पुढे मी हलव्याची तयारी करायला घेतली. गॅसवर कढई ठेवली, तूप टाकलं आणि झाली एंट्री माझ्या बाळाची. स्कूलमधनं तो आला होता आणि आल्याबरोबर त्याचा पहिला प्रश्न, मम्मी गाजर हलवा तयार आहे का? म्हटलं, हे बघ बाळा, तुझीच फरमाईश पूर्ण करते की नाही, फक्त मला एक अर्धा तास दे, अर्ध्या तासात तुझा गाजर हलवा तयार होईल. गाजर हलवा तयार झाला, तो थोडासा गार केला आणि मग म्हटलं, आता तू खाऊन बघ. तर खाऊन बघितल्याबरोबर आनंद बघा माझ्या लेकराचा. हो बोलू का नाही बोलू का काय बोलू काहीच कळेना, की चव घेऊ गाजर हलव्याची. असं करता करताच मग लवचा फ्रेंड आला. मग ते दोघंजणं बॉलने खेळत होते, बलूनने खेळत होते. त्याचबरोबर मग आमचे मोठे लेकरं पण छोटे झाले. असं म्हणता म्हणता सगळेजणं घरचे आले, छोटंसं डेकोरेशन केलं होतं आणि मग आमच्या लवचं बड्डे सेलिब्रेशन झालं. आणि इकडे मी सगळा हा व्लॉग शूट करत होते बड्डेसाठी, आणि समोर बघितलं तर माझे मिस्टरसुद्धा आमचा व्लॉग शूट करत होते. होतं असं कधी कधी, नवीन नवीन यूट्यूबर आहे हो आम्ही. प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी गडबड होणं हे नक्की ठरलेलंच असतं. हे पार्टी पॉप्स आणले होते, हे ओपन करते, कुश करतोय, सगळे करतात, ते काय होईना. शेवटी फाडून आणि हातानेच पताक्या काढून आणि आम्ही पोरांच्या अंगावर टाकल्या. पुढे मग आम्ही गेलो होतो सप्त्याला. आज काल्याचं कीर्तन होतं, तुम्हाला मी बोललेच होते, आणि भंडारा होता. मग आम्ही सगळेजण तिथे गेलो. आज घरी काही स्वयंपाक केला नव्हता. लवचा बड्डेची मस्तपैकी पार्टी आम्ही ही भंडाऱ्यातच एन्जॉय केली. आणि भंडाऱ्याचं घरी काय म्हणतात, किती पंचपक्वान्न असले तरी भंडाऱ्याच्या जेवणाला जी चव असते ती कुठेही तुम्हाला भेटणार नाही. चला तर मग असा होता आमच्या आज लवचा बड्डेचा दिवस. तुम्हाला आवडला असेल तर नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.